तुका मन माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका मन माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे
हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले तो हा विठ्ठल परवा परवा तो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल परवा विश्वदेव सत्य
विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य साचा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य ऐसा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य देवतया जवळी असे देवतया देवतया जवळी देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन देवताया जवळ आसे पापनाचे दर्शन देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापा क्रोधा नाही पाली होते झाली समता होते झाली समता होते झाली समता देवतया जवळी असे देवतया जवळी देवतया जवळी देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन असे पापनाचे दर्शन तुका म्हणे वेळा भेद गेला वाद खंडो गेला वाद खंडो गेला वाद खंडो तुका गेला वाद खंडो गेला वाद गेला वाद खंडो तुका म्हणे वेळा भेद गेला वाद खंडो गेला वाद खंडो गेला वाद खंडो तुका म्हणे गेला वाद खंडो गेला वाद खंडो गेला वाद खंडो देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे दर्शन देवताया जवळ आसे पापनाचे दर्शन देवतया जवळी असे पापनाचे दर्शन पापनाचे देवतया जवळी असे पापनाचे दर्शन अरे जय जय गोपाळ गोमाय आता माळी मुकाटी भजन करा जय सर्वांनी बोला जय गोपाळ गोमाय जय 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 हरि जय जय गोपाळ गोमाय हरि जय जय गोपाळ गोमाय जय जय गोपाळ गोमाय जय जय गोपाळ गोमाय हरि जय जय गोपाळ गोमाय हरि जय जय गोपाळ गोमाय जय जय गोपाळ गोमाय जय जय गोपाळ गोमाय श्री हरिभक्त पारायण संगीत विशारद
माधव महाराज बाबर व त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज गायक. अनुभव ऐसा जाता अनुभव हो ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य सत्य देवया जवळी देवया जवळी आसे ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेव सत्य देवतया जवळी हसे जवळी हसे देवतया जवळी हसे विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य देवया जवळी आसे देवया जवळी आसे पापनासे दर्शन पापनासे दर्शन आ
देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दरुशने पापनासे दरुशने पापना ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने कामक्रोधा नाही चाली कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दरुशनी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दरुशनी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमालन्दी वल्लभं समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगननीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः हो सरे चरणा संतातिया दान कृपा दाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार सद्गुरुदास
हरः सोपानो भगवान ब्रह्ममुक्ताख्या ब्रह्मचित्कला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशनी. प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला भंग वैराग्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा संत महापुरुषांचं विशेष लक्षण प्रतिपादन करणारा परमार्थ मार्गातला उच्चतम अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना संत म्हणावं. परमार्थ मार्गातला उच्च अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या जवळ देव राहतो. त्यांच्या दर्शनाने आम्ही पापमुक्त होतो. केवळ आम्ही पापमुक्त होत नाही तर आमच्याकडे पाप येण्याचे जे माध्यम आहे तेच उरत नाही, म्हणून पाप पुन्हा कधीच जन्माला येत नाही. आणि संत महापुरुषांच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये समतेची दृष्टी प्राप्त होते. भेद आणि अभेदाचा जो वाद धर्मशास्त्रामध्ये चालत आलेला आहे, संत महापुरुषांच्या कृपेने तो वादच उरत नाही. अशा प्रकारचं जीवन संत आम्हाला देऊ शकतात. उच्चतम अनुभव ज्या संतांच्या पाठीशी आहे त्यांचे आपण दास व्हावं, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. विठाला 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 विठाला. श्री गुरु नवले महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रामायण कथा आदी करून वारकरी संप्रदायाच्या सुंदर परंपरेने नटलेला हा सोहळा संपन्न या ठिकाणी होत असताना सर्व आयोजक कमिटीने माझ्याकडे दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे. गुरुबंधू हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आणि त्यांचे सर्वच प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राम महाराज आदी करून मंडळी यांनी माझ्या वाट्याला ही सेवा सोपवली आणि माझ्या गुरुवर्यांची सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रामभाऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, कदम माऊली महाराज
आणि सर्व एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचा हा गुरुबंधू वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. गीता मंदिराच्या पवित्र दरबारामध्ये आपण हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित केला आहे. ही भूमी म्हणजे तसं तर प्रतिष्ठान ही भूमीच एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अतिशय पवित्र भूमी आहे. त्यातले त्यात गीता मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच गीता मंदिरामध्ये दररोज 1,00,000 नाम जप होत होता बाबांच्या द्वारा. अशी ही पवित्र भूमी आहे. याच गीता मंदिरामध्ये दररोज गीतेचं पारायण होत होतं, आजही होत असेल. अशी ही पवित्र भूमी आहे. वैकुंठवासी बाजीराव महाराज जवळेकर यांच्या तपस्येने पुनीत झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये होत असलेला हा कार्यक्रम त्याचं एक वेगळेपण आहे. श्री गुरु नवले महाराज प्रतिष्ठान अर्थात आमच्या गुरुबंधू मंडळींनी स्थापन केलेला हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत आलेला आहे आणि आताही या ठिकाणी तशाच स्वरूपाचा तो संपन्न होतोय. एकनाथ महाराजांनी आणि त्यांच्या सर्व गुरुबंधू मंडळीने अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि आपणही सर्वजण त्यांना साथ देत आहात. आपल्या सर्वांचं मनापासून मी कौतुक करतो. विठाला विठाला आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये अनुभवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामान्य अनुभवाचा विषय या ठिकाणी घेतलेला नाही, विशेष अनुभवाचं वर्णन आहे. कोणत्या अनुभवाने युक्त असणाऱ्या संत महापुरुषांच्या कृपेने आमच्या जीवनात परिवर्तन होणार आहे, किंवा कोणत्या अनुभवाने युक्त असणारे संत हे आम्हाला पापमुक्त बनवणार आहे, कोणत्या अनुभवाने युक्त असणाऱ्या संतांच्या कृपेने आमच्या आयुष्यात पापाचा स्पर्श होणार नाही, सहज आम्ही पुण्याच्या मार्गाला जाऊ, सहज आम्ही हरिभक्तीच्या मार्गाला जाऊ, याचं विस्तृत चिंतन या अभंगामध्ये झालेलं आहे. अनुभव म्हटल्यानंतर तसं जर पाहिलं तर व्यवहारातला साधा अनुभव असो की मोठा अनुभव असो, अनुभव अनुभव असतो. विठाला विठाला आणि अनुभव एक असा विषय आहे की तो एकाएकी प्राप्त होत नाही. बटन दाबला म्हणजे अनुभव आला असं होत नाही. त्यासाठी काही काळ घालवावा लागतो आणि एकदा तो मोठ्या स्वरूपाचा अनुभव मिळाला की त्या अनुभवाला आदर्श मानल्या जातं. छोट्या छोट्या अनुभवाला कोणी किंमत देत नसतं. व्यवहारामध्ये जर एखादा मनुष्य म्हणला माझ्याकडे हा अनुभव आहे, लोक त्याला विचारतात तुमच्या अनुभवाने तुम्हाला तरी फायदा झाला का? तुम्हाला फायदा झाला असेल तर आम्ही तुमचा अनुभव घ्यायला तयार आहे. ज्या अनुभवाने आपल्याला स्वतःला काही फायदा झाला नाही, लोकांना काही फायदा झाला नाही, त्या अनुभवाला कवडीची किंमत नाही. व्यवहारामधल्या अनुभवात जर फार काही विशेष नाही आहे तर त्या अनुभवाचा विचार आपण करावं असं काही कारण नाही. पण परमार्थ मार्गातला अनुभव हा विचारात घेण्यासारखा अनुभव आहे. मुळामध्ये आमच्या संतांनी बोलावं, अनुभव आले अंगा ते या जगा देतसो. जे आमच्या अनुभवात आलं तुका मानेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. तुका मानेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे, हरी संत महापुरुषांना अनुभवाला मिळालं तेच त्यांनी जगाला दिलं. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं हे अलौकिक कार्य समाजापुढे आहे. मला सांगा 725 वर्ष झाली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आजही समाज त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय की नाही? अनुभवातला आहे म्हणून लिहिल्या वाचल्या जात आहे. 450 वर्ष झाले तुकोबारांची गाथा निर्माण होऊन आजही त्याचा विचार होतो, पुढेही होत राहणार आहे. का? अनुभवाचे बोल आहे. अध्यात्मातल्या सगळ्या ग्रंथाचा जर तुम्ही विचार केला
तर हे ग्रंथ अलौकिक स्वरूपाचे आहे, कारण अनुभवातून पुढे आलेले आहे. अनुभवाला स्वीकारत असताना डोळे झाकून स्वीकारलं तरी चालतं, कारण तो काय असतो, अनुभव असतो. आमचे कदम माऊली ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा फार मोठा अनुभव आहे. हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण त्यांच्याकडून झाले असते, जास्त झाले असते. आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा अनुभव काय हे आम्ही बोलावं यापेक्षा त्यांनी सांगावं, त्याला मोठी किंमत आहे. आमच्या गुरुवर्यांचा परमार्थ मार्गातला फार मोठा अनुभव आहे, तो अनुभव त्यांनी लोकांना सांगावा, त्याला मोठी किंमत आहे. जे अनुभवात आलेलं आहे ते ज्या वेळेला जगाला दिल्या जातं त्यावेळेला जग सुद्धा डोळे झाकून त्याचा स्वीकार करतं. विठाला विठाला हरी विठाला विठाला. मग आम्ही तुम्ही सगळेजण जर परमार्थाच्या मार्गात असो तर आम्हाला सुद्धा परमार्थाच्या मार्गातला आमच्या संतांना आलेला अनुभव काही अंशी आम्हाला आला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असला पाहिजे. हे बघा, ज्या मार्गाने आपण मार्गक्रमणा करतो त्या मार्गातले अनुभव वाढले पाहिजे की नाही, साधा प्रश्न आहे. शाळेमध्ये मुलगा शाळेत शिकायला जातो, शाळेमध्ये शिकायला गेलेल्या मुलाला त्या शिक्षणाचा अनुभव वाढला पाहिजे. गायन कोणी शिकत असेल, गायनाचा अनुभव वाढला पाहिजे. आमचे माधव महाराज सुंदर गायलं त्यांनी, वा आनंद वाटला मला ऐकून. आमच्या हर्षिकर महाराजांचा अनुभव तर आहेच आहे. मृदंगाचार्यांनी पखवाद वाजवायचा आहे तर त्यांचा अनुभव वाढला पाहिजे. एखादा वक्ता बोलतोय, त्या वक्त्याला बोलण्याचा अनुभव वाढला पाहिजे. परमार्थाच्या मार्गावर आरूढ असलेल्या व्यक्तीचा परमार्थाच्या मार्गात अनुभव वाढला पाहिजे आणि संत महापुरुषाच्या अनुभवाला त्यांनी फॉलो केलं पाहिजे, तर त्याच्या परमार्थाला किंमत आहे. संसारामध्ये जसा एखाद्याचा अनुभव फार मोठा असतो आणि त्या मोठ्या असलेल्या अनुभवाला इतर लोक फॉलो करतात आणि तसं बनण्याचा प्रयत्न करतात, हे जसं सत्य आहे तसं परमार्थात सुद्धा परमार्थ मार्गातला उच्चतम अनुभव जो आहे त्या अनुभवाला आपण फॉलो केलं पाहिजे, त्या मार्गाने मार्गक्रमणा केली पाहिजे. हे प्रत्येक परमार्थ करणाऱ्याचं कर्तव्य आहे. विठाला विठाला कलियुगामध्ये हरेरनाम 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 तू केवलम कलो नसतेव 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 गतिरन्यता. कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरी गती नाही, असं ज्याला पटलं त्यांनी नामधारकाला फॉलो केलं पाहिजे, त्याचा अनुभव स्वीकारला पाहिजे. बरं, अनुभव एक अशी गंमत आहे, त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. फक्त 2 हात आणि 3रं मस्तक ठेवलं की तो अनुभव आपल्याकडे येऊ शकतो. तेवढा विश्वास लागेल, है ना. वचन न मोडी बोलिले ते तू का म्हणे शेष सेविना आवडी. त्या ठिकाणी फक्त त्याचा स्वीकार करावा लागतो. स्वीकार करण्याचा विचार ज्यांच्या अंतःकरणात आहे त्याला अनुभव कमी पडत नसतो. पण काही माणसाला घ्यायचंच काही नसतं. एखाद्याने त्याला सांगावं, अहो आमचा अनुभव आहे, तुम्ही ऐकावं माझं. ते म्हणलं नाही, मी जोपर्यंत प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपला याच्यावर विश्वास बसत नाही. याला यंगरट माणूस म्हणावं. हां, समजा कल्पना करा, एखाद्याला दवाखान्यामध्ये गेलं, एखादा मनुष्य दवाखान्यात गेला, आजारी पडला. डॉक्टरने सांगितलं अशी अशी गोळी घ्या, असं असं हे करा, तुमचा आजार नीट होईल. तो डॉक्टरला समजून सांगतो मला अशी अशी गोळी लिहून द्या. डॉक्टर म्हणला जर तुला जर ही गोळी माहिती होती तर मग माझ्याकडे आला कशाला. अरे त्याचा अनुभव आहे, त्याचं ऐकलं पाहिजे. न घालावी धाव मनाची ओढी, न घालावी धाव मनाची ओढी, घालावी धाव मनाची ओढी, न घालावी धाव वचने आवडी संताची, वचने आवडी संताची, न घालावी धाव मनाची ओढी, न घालावी धाव मनाची ओढी. वचनावडी संताची, वचन आवडी घालावी धाव मनाची ओढी, वैद्य काय वैद्य न घालावी धाव
मनाची उडी वचने आवडी संताची. वचने आवडी संताची. आपल्या मनाने डोकं लावायचं नाही. संतांचे वचन आपल्या समोर आदर्श आहेत, अनुभवाचे आहेत, ते स्वीकारायचे आहेत. ज्ञानोबरांनी लिहिलंय आपण ऐकलं पाहिजे, तुकोबरांनी लिहिलंय आपण ऐकलं पाहिजे, तिथं आपलं डोकं नाही चालवलं पाहिजे. हे असं असेलच का, हे तसं हे संसारात चालवायचं डोकं. बरं, लोकांची एक मोठी गंमत आहे ठोंबरे महाराज. संसार प्रपंचात लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि संत महापुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवताना शिल्लक डोकं लढवतात. अरे बाबा हो, त्यांचा मोठा अनुभव आहे. संताचे वचने मानिता विश्वास, संताचे वचने मानिता विश्वास. हा काय तुमचे याच वेचे सांगा, हा काय तुमचे याच वेचे सांगा. संताचे वचन अविश्वास, संताचे वचन मानिता विश्वास. काय तुमचे याच वेचे सांगा, काय तुमचे याच वेचे सांगा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवून ते मान्य करण्यात आपलं काय जात आहे. अहो, इकडे तिकडे आम्ही भलत्या सलत्याच ऐकतोच ना. व्यवहारामध्ये तुम्ही, संसार प्रपंचामध्ये तुम्ही कोणाला तरी फॉलो करताच ना. अहो, सामान्य गोष्टी आम्ही इतरांना विचारून करतो, लक्षात घ्या. मग परमार्थातला उच्चतम अनुभव घ्यायचा असेल तर ज्यांना तो अनुभव आहे त्यांना विचारलं पाहिजे की नाही? विचारलं पाहिजे. तिथे आपलं डोकं लढवायचं नाही. बऱ्याच लोकांना परमार्थात अनुभव येत नाही. त्याचं एकच उत्तर आहे, ते संत महापुरुषांचं ऐकत नाही. मी एकदा असं गमतीनं एक माणसाला विचारलं, म्हणलं का हो तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली दिसते? ते म्हणलं हो घातली आहे. म्हटलं मग तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर काय काय केलं पुढे? तो म्हणला काही नाही, तुळशीची माळ घातल्यानंतर शुद्ध शाकाहारी बनलो आणि सदाचारी जीवन जगू लागलो. म्हणलं तुमच्या गुरूंनी तुम्हाला काय काय सांगितलं? तो म्हणला बरंच सांगितलं होतं म्हणलं, पण ते काय लक्षात नाही आता माझ्या. म्हटलं तरी आठवा बरं काय काय सांगितलं होतं? मग त्यांनी मला सांगायला केलं सुरुवात, हे सांगितलं, ते सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं. म्हणलं नाही राव, मला जे अपेक्षित आहे ते अजून काही तुमच्या तोंडातून येत नाही. तुम्हाला तुमच्या गुरुने रामकृष्णारी महामंत्राचा जप करायला सांगितला का? तो म्हणला हो राव सांगितलं. म्हणला तो सुरुवातीला सांगितलं त्यांनी ते. आणि म्हणलं तुम्ही ते ऐकलं का? तेवढंच राहिला म्हणलं ऐकायचं. अरे तेच मेन गोष्ट सोडली ना तू. जर आपल्या गुरुजनांनी आपल्याला रामकृष्णारी महामंत्राचा जप करायला सांगितला आहे, त्यांच्या अनुभवातला तो जप आहे, त्यांना पूर्वापार परंपरेने तो गुरु परंपरेने चालत आलेला मंत्र आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे, आणि त्यालाच जर आम्ही विसरलो तर मग बाकीचे अनुभव आमच्याकडे येतील कसे? परमार्थातले बाकीचे अनुभव येतील कसे? म्हणून ज्या लोकांच्या पदरामध्ये अनुभव नाही आहे, समजावं ते आपल्या गुरु परंपरेच्या मार्गापासून दूर गेलेले आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. स्पष्ट अर्थ आहे. गुरुजनांनी मंत्र दिला, त्याचा तुम्ही स्वीकार केला नाही. गुरुजनांनी सांगितलं कमीत कमी 5 माळीचा जप करावा, हा एकदाही रामकृष्णारी म्हणत नाही. चांगला पहिला राम राम म्हणत होता, आता तो हवार येऊन आय एम फाईन म्हणायला लागला. अरे ते राम राम श्याम श्याम म्हणत जाय. आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी खूप आदर्श परंपरा घालून दिलेली आहे. चालता बोलता आपल्याकडून हरिभक्ती व्हावी म्हणून रामराम केल्या जात होता, जे हरी केल्या जात होता, रामकृष्णारी म्हटल्या जात होता. आता त्याच्याकडे असं जर कोणी म्हणलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अहो, पूर्वी पंक्तीला बसल्यावर सुद्धा वैदिक मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे, आजही आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. ही परंपरा. आता लोकांना वाढलं की ते खायला सुरुवात करते. म्हणजे कधी खावं, किती खावं, कसं खावं, कुठं खावं याचं धोरणच उरलेलं नाही आहे. बरं, ते अगोदर सुरू करतं, थोडंसं खातं, ताट बाजूला लोटतं, एक नवीन फॅशन निघाली ती आता, आणि पुन्हा दुसरं काहीतरी. अरे बाबा, जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये असलेले सगळं अन्न आपण खाल्लं पाहिजे. ताटात उष्ट सोडायचं नाही. आपण म्हणतो ना अन्न हे पूर्ण ब्रह्म, मग पूर्ण ब्रह्म म्हणून त्याचा आदर करा ना. का फक्त म्हणायचंच अन्न हे पूर्ण ब्रह्म? मी तर नेहमी सांगत असतो, ज्या माणसाला आपल्या ताटातलं अन्न आता हे उरणार आहे
याचं भान नाही त्या माणसाला कशाचंच भान नाही, असं माझं मत आहे. अजून थोडं सोपं सांगू का? ताटात घेतलेलं एवढं आपल्याकडून आता खाल्ल्या जाणार नाही, आता ही गोष्ट पडणार आहे. म्हणजे याला घ्यायचं किती याचं भान नाही. मग जर याला जेवायचं किती याचं भानच नाही, तर याला दुसरं कशाचं भान आहे? म्हणजे याचं धोरण नाही ना त्याला. बरे जेवणाची प्रक्रिया ही काल परवा सुरू झाली का? म्हणजे वा अचानक आपण जेवायला लागलो म्हणून आपल्याला अंदाज नाही आपल्या पोटाला किती लागणार आहे, असंही काही का? असं काही का? अहो, जन्म झाल्यापासून आपण खातच आलो ना. वयाचे कितीतरी वर्षे गेले आपण जेवत आलो, तरी सुद्धा आपल्याला अजून अंदाज आहे ना आपल्या पोटाला किती लागतं. आणि मग उरल्यानंतर तो म्हणतो हे जरा शिल्लक झालं नाही, तू घेतलं कशाला? झालं नाही ते शिल्लक, तू घेतलं. याच्या पुढचं अजून एक सांगून टाकतो, सगळेजण ऐका. ज्या माणसाच्या ताटात जेवताना उष्ट शिल्लक राहतं अशा माणसासोबत सोयरीक सुद्धा जुळू नका. ज्याला खायचं किती याचं धोरण नाही, घ्यायचं किती याचं धोरण नाही, त्याला आयुष्यात कशाचं धोरण आहे हो? अशा माणसापासून दूर राहा. समजा तो माणूस बेलिंग काय. काही माणसं घरून निघता बायकोला सांगून निघतात, म्हणले मी ना आता गावात जरा चक्कर मारून येतो. आणि चक्कर मारून घरी आले की घरी आल्यावर बायकोला होते हा लय चहा झाला. हुशार बायको होती ती, म्हणली चहा झाला नाही, तुम्ही चहा ढोसालाच गेले होते. आपाप कसं काय चहा होईन असा? अरे तो 5-25 घरं फिरून आला आणि रस्त्याने चालता ओ राम राम श्याम श्याम काय चाललं गोविंदराव? अरे चाललं काही नाही, तुला चहाच प्यायचा होता म्हणून गोविंदरावकडे गेला. आणि पुन्हा घरी आल्यावर काय म्हणला लय चहा झाला नाही, तू चहा प्यायच्या उद्देशानेच गेला होता. विठाला विठाला आपल्या गुरुजनांनी दिलेला मंत्र त्याचा स्वीकार करणं, आपला परमार्थाचा अनुभव वाढणं हे प्रत्येक परमार्थिकांचं कर्तव्य आहे. आम्ही तुम्ही सर्वजण याची यावत जगातल्या प्रत्येक जणांचं हे कर्तव्य आहे. आपल्या गुरुजनांनी दिलेला मार्ग पुढे चालवणं, गुरुजनांनी दिलेला मंत्र त्याचं उच्चारण करणं आणि परमार्थातला अनुभव हळूहळू वाढवणं. परमार्थातला अनुभव वाढायला लागलाय हे कसं कळेल बरं? एक श्लोक सांगतो आपल्याला आणि पुढे चालतो. अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा शांत्यार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. असं जर काही होऊ लागलं तर समजावं परमार्थाचा अनुभव वाढू लागला. काय काय व्हायला पाहिजे परमार्थाच्या मार्गात आलेल्या साधकांचं? पहिलं पद दिलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेने, तो अमानी बनला पाहिजे. अमानित्व. मान हा त्याच्यासाठी शून्य असला पाहिजे. व्हॅल्यू काय असला पाहिजे त्या मानाचं? अहो, हे अज्ञानी लोकांचं काम आहे मान सन्मानामध्ये गुरफटणं. ज्ञानाने त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. भक्तीच्या मार्गात असणाऱ्या माणसाने त्या मान सन्मानाच्या नादी नाही लागलं पाहिजे. मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे. हे तो गुणोनी ठेवावे, देवाचे दर्शन, देवाचे दर्शन, हे तो गुणोनी ठेवावे, तो गुणोनी ठेवावे, देवाचे दर्शन, देवाचे भजन. गोवे हे तो गुंडोनी ठेवावे. हे सगळं गुंडाळून ठेवलं पाहिजे. मान आणि अपमान. आणि भक्तीची परिपक्वता, अध्यात्माच्या मार्गातल्या व्यक्तीची परिपक्वता, संत महापुरुषांच्या कृपेची परिपक्वता, गुरुजनांची परिपक्वता हीच आहे. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची परिपक्वता हीच आहे की आपल्याकडे हे सगळं आलं पाहिजे. अमानित्वम. म्हणून परमार्थ मार्गातला साधकाचं काय वाढलं पाहिजे? अमानिपद वाढलं पाहिजे. दैवी संपत्तीचं लक्षण प्रगट करताना, प्रतिपादन करताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं वर्णन आहे अमानित्वम. म्हणून तो व्यक्ती अमानी बनला पाहिजे. ज्ञानाकडे मान नसला पाहिजे, म्हणजे मानामध्ये अपमानामध्ये तो गुंतला नाही पाहिजे. तो अमानी असला पाहिजे. वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जोडे, वेडिया माझी दडे महिमे वेडे. माझ्या श्रीगुरूचं वर्णन करत असताना या 2-4 ओव्या मला डोळ्यासमोर दिसतात. माझे गुरु कसे आहेत? त्यांनी कधी स्वतःची प्रतिष्ठा लोकांपर्यंत येऊ दिली नाही.
गुरुवर्यांचं वर्णन करायचं झालं तर आमच्या गुरुवर्यांची एवढी प्रतिष्ठा कोणाकडेच नाही आहे. उभा महाराष्ट्र ज्या वेळेला गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांचं नाव डोळ्यासमोर येतं आणि आपल्या तोंडातून ज्या वेळेला ते नाव बाहेर पडतं त्यावेळेला नाव कानावर पडल्यानंतर सहज हात जोडले जातात, ते आमचे गुरुवर्य आहेत. आम्हाला कधी त्या मार्गात कॅमेऱ्यासमोर मी सांगतो, आत्ता या कार्तिक वारीमधला प्रसंग आहे. विद्वत रत्न वारकरी संप्रदायाचे वैभव चैतन्य महाराज देगलूरकर महाराज, ज्या वेळेला आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो, विषय निघाल्यानंतर आम्ही ज्या ज्या वेळेला नवीन ठिकाणी कुठेही दर्शनाला जातो त्यावेळेला आवर्जून सांगत असतो की आम्ही गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांचे विद्यार्थी आहोत. असं ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांनी उच्चारलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. ते म्हणले त्यांचा अधिकार फार मोठा आहे, पण ते कधी लोकांपर्यंत आपला अधिकार अधिकार पोचू देत नाही, दिसू देत नाही, लोकांना ते कळू देत नाही. अमानी हा परमार्थ मार्गातला उच्चतम अनुभव आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 दुसरं पद आहे अदंभित्व, दंभरहित असावं. दंभ तर फार मोठी गंमत आहे. मला तर या दंभावर बोलताना कधी कधी बोलावं का नाही असं वाटतं. जे आपल्याकडे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं, जे आपल्याकडे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतं, याच्यामध्ये फार लोक गुंतलेले आहे. एक प्रमाण आहे ना, जन तरी देखे काय उंतले प्रपंची, तसं आपल्याला म्हणावं लागेल. इकडे दंभामध्ये माणसं जास्त गुंतलेले आहे. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न. अरे बाबा, जे आहे ते लोकांना कळू देऊ नका, नाही ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न तर दूरची गोष्ट आहे. विठाला विठाला अमानित्वम अदंभित्वम हे सगळं वाढलं पाहिजे. परमार्थ मार्गातल्या मार्गक्रमणा करणाऱ्या साधकांचं हे सगळं वाढलं पाहिजे. हे अनुभव वाढत गेले पाहिजे. तो अमानी बनला पाहिजे. अदंभित्व, अहिंसा, यावर बोलण्याचं हे कारण नाही. तुम्ही सगळेजण माळकरी आहात. हिंसेला धारा तुमच्याकडे कोणाकडे नाही. त्याच्या पुढचं वाक्य फार गोड आहे. अमानित्व अदंभित्व अहिंसा शांती. शांती या पदाला फार मोठी किंमत आहे परमार्थाच्या मार्गामध्ये. आर्जवम म्हणजे सरलता. इकडे लक्ष द्या. सरळ असला पाहिजे परमार्थ मार्गातला मनुष्य. परमार्थातल्या मार्गातल्या माणसाने सरळ असलं पाहिजे. कुणी जर असं म्हणत असेल सरळ राहिल्यानंतर त्याचा त्रास होतो, तर इतर जसा त्रास आपण सहन करतो तसा सरळ असण्याचा सुद्धा त्रास सहन करायचा आणि पुढे चालायचं. किमान ती आपली साधना बनेल, ती आपली तपश्चर्या बनेल, एक शक्ती बनेल. इतर जसे त्रास आपण सहन करतो तसं सरळ असण्याचा बी त्रास सहन करायचा. मग जर तो त्रास आपल्याला सहन करायचा नाही तर मग आसुरी प्रवृत्तीच्या लोकात आणि आपल्यात फरक काय झाला? आपण वेगळे काय आहे हो की नाही? आसुरी प्रवृत्तीचे लोक काही सहन करत नाही. अड्डोबिजनवानोस्मी कोण्यस्ती सदृशो मया. मग परमार्थ मार्गातल्या माणसांनी सरळ राहायचं. आर्जवम या पदाचा स्वीकार त्यांनी केला पाहिजे. परमार्थ वाढला पाहिजे. अनुभव अशा गोष्टीने वाढणार आहे हे मी आपल्याला सांगतो. आर्जवम शांती, आर्जवम आचार्योपासनम. इथे बसलेल्या सगळ्या साधकांनी हे वाक्य ऐका, लक्ष देऊन ऐका. पोरांनो तुम्ही पण ऐका. आचार्योपासनम या पदाचा विस्तार करताना श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा आचार्यांची सेवा करा असं एवढं म्हणाले नाही. काय म्हणाले नाही? आचार्यांची सेवा करा एवढं छोटं पद नाही वापरलं. इथे पद कोणतं वापरलं? आचार्योपासनम म्हणजे आचार्यांची उपासना करा. उपासना शब्दाचा अर्थ जशी भगवंताची उपासना आहे, संतांची उपासना आहे, म्हणून आचार्योपासनम आचार्यांची उपासना करा. सेवा फक्त हा थोडा कमी शब्द ठरेल. उपासना करत असताना उपास्याची कशी उपासना करायची त्याचं एक वेगळं प्रकरण आहे. त्या पद्धतीने त्यांची उपासना करा. पण आचार्योपासनम, आता इथे शब्दाला महत्त्व दिलं जात नाही, तर आचार्योपासनम फारची दूरची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या प्रक्रिया जर पाहिल्या तर जे आपल्याला थोडंसं बिघडलेलं वातावरण दिसतंय याला कारण या सगळ्या गोष्टी आहे. आपण या मूळ तत्वापासून दूर चाललेलो आहोत. आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, एक पदाचा विचार जर आपण करत गेलो तर हे सगळं वाढलं पाहिजे. परमार्थ मार्गातला अनुभव जो महत्त्वाचा अनुभव सांगितलेला आहे
या अनुभवाने युक्त प्रत्येक परमार्थ करणारा व्यक्ती झाला पाहिजे, म्हणजे त्याला त्या पदापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला मग अशा अनुभवातून जो व्यक्ती पुढे चालत राहतो आणि या प्रवासामध्ये शेवटचा उच्चतम अनुभव जेव्हा त्याच्या पदरी पडतो तेव्हा तो संत पदाला प्राप्त होतो. कोणाला संत म्हणावं, कोणत्या अनुभवाने युक्त ते संत असू शकतात, याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आहे. साजाचा अनुभव साजाचा ज्याचा अनुभव विचारलं हो महाराज, कैसा ज्याचा अनुभव घ्या माझा अनुभव घ्या माझा अनुभव माझा अनुभव आजा माझा अनुभव आजा माझा अनुभव अनुभव माझा अनुभव वरी भक्ती भाव भाग्याचा भक्ती भाव भाग्याचा माझा अनुभव आगा माझा अनुभव हरे भक्ती भाव भक्ती भाव भाग्या कैसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. या विश्वामध्ये देवाशिवाय सत्य नाही, दुसरं काहीही सत्य नाही, असा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना संत म्हणावं. विठाला 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 विठाला. हा परमार्थातला उच्चतम अनुभव आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म हिवणापर एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. या शास्त्री महाराज पुढे या ना, या इथे या पुढच्या लाईनला या. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये देवाशिवाय दुसरं काहीही सत्य नाही असा अनुभवात येणं हे परमार्थ मार्गातल्या व्यक्तीचं कर्तव्य. असे अनुभव आपले वाढले पाहिजे. ठीक आहे, कायमस्वरूपी जरी असं नाही वाटलं तर कधी कधी तरी वाटलं पाहिजे की नाही. अहो साधा व्यवहार आहे, जो माणूस ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा त्या क्षेत्रावर विश्वास असला पाहिजे.
त्याला ते सत्य वाटलं पाहिजे. आता जर आपण देवदेव करतो तर आपल्याला देवाशिवाय दुसरं काही सत्य वाटलंच नाही पाहिजे ना, साधी गोष्ट आहे. व्यवहार संसार प्रपंच करत असताना व्यापार उद्योग धंदा नोकरी वगैरे 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 वेगवेगळे क्षेत्र आहे. ज्या क्षेत्रामध्ये मनुष्य काम करतो त्या क्षेत्रामध्ये त्याला तो सत्य मानतो म्हणूनच तिथे काम करतो. बरं, त्याने त्याला सत्य मानलं नाही त्या कामाला तर त्याला यश मिळेल का? नाही. अनुभव वाढेल का? नाही. ही सामान्य गोष्ट आहे. मग परमार्थ मार्गातल्या व्यक्तीने देवाशिवाय दुसरं काहीही सत्य नाही या मतावर किमान ठाम तर राहिलं पाहिजे. अनुभव येईल तेव्हा बघू पुढे, पण किमान ठाम तर राहायला पाहिजे. अहो, आपण देवाकडे जातो, देवाला म्हणतो हे देवा सुखाचं ठेव. अरे देवावर विश्वास ठेव, देव सुखाचंच ठेवणार आहे, तुला काळजी कशाला करतो? आणि तू किती जरी बोंबलला देव सुखाचं ठेव, देवासोबत काय करार केला का तू? तुझ्या म्हणण्यावर थोडं देव तुला सुखाचं ठेवणार. अरे हा कर्माचा सिद्धांत आहे, तो वेगळा विषय आहे. मुद्दा एवढाच लक्षात घ्या, परमार्थ करणाऱ्या माणसानी भगवंताच्या स्वरूपाच्या सत्यत्वाची अनुभूती घेतली पाहिजे की नाही मला सांगा. त्याला ती अनुभूती आली पाहिजे की नाही? जर या मार्गात आहे तर मग या मार्गाची अनुभूती आली पाहिजे. आता मृदंगाचार्य मृदंग वाजवतात, मृदंग विषयाबद्दल तुम्हाला आवड आहे म्हणूनच वाजवता ना. ज्याला जे आवडतं तेच त्याच्याकडे जातं, जे आवडत नाही ते राहणार नाही. कुणी व्यक्ती असू द्या, व्यवहारामध्ये सुद्धा तेच आहे. मग आम्हाला जर या विषयामध्ये या मार्गामध्ये मार्गक्रमणा करायची तर आम्हाला देव सत्य वाटला पाहिजे. या मार्गात राहून जर देव सत्य वाटत नाही तर मग काय दुसऱ्याला सत्य वाटत? आपल्यालाच वाटलं पाहिजे पहिला. अहो, पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला त्या मूर्तीमध्ये 100% देव आहे अशी अनुभूती आली का दर्शन करणाऱ्याला ती आपोआप येत असते. साधी गोष्ट आहे. मग आपण पुजारीच आहोत ना सगळेजण. मग आपल्याला देव सत्य वाटला पाहिजे. देवावर विश्वास असला पाहिजे. देवासाठी घेऊन जोग अवगा भोग तेजी येला ही भावना आपली असली पाहिजे. तुका म्हणे घालू तयावरी भार वावो हा संसार देवा पायी, हा विश्वास आपला असला पाहिजे. त्या मार्गाने किमान 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 मार्गक्रमणा करण्याचा धाडस तरी आपल्यात असलं पाहिजे. ठीक आहे, अनुभव येईल, बघू आपण पुढे. पण मार्गक्रमणा तर झाली पाहिजे की नाही? जर या मार्गावर आपण प्रवास करत आहोत, ज्या मार्गावर आपण प्रवास करत आहोत त्या मार्गावर प्रवास करताना शेवट याचा हा आहे, देवाशिवाय या जगात काहीही सत्य नाही. तुका म्हणे तूच खरा, ये र बाबुगा पसारा, ये र बाबुगा पसारा, ये र बाबुगा पसारा. हरी तुका म्हणे तूच खरा, ये रे बाबुगा पसारा, ये रे बाबुगा पसारा, ये रे बाबुगा पसारा. तुका म्हणे तुझी खरा, ये र वाहू गातो पसारा. हे संतांनी लिहून ठेवलं आहे. फक्त ऐकावं लागणार आहे, वाचावं लागणार आहे, पाहावं लागणार आहे, निरीक्षण करावं लागणार आहे, संवेदनशील मनाने त्याचा थोडा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे, अंतःकरणापर्यंत ते पोहोचावं लागणार आहे, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा लागणार आहे, त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे, त्याला जरा पडताळून पाहावं लागणार आहे. हे फक्त असं मोगम नाही होणार. त्यासाठी हा मार्ग आम्हाला मिळाला हे आमचं परम भाग्य आहे. संवेदनशील मनाने परमार्थाच्या मार्गात राहावं लागणार आहे. फक्त चाल ढकलपणा जसा आपण रोज संसारात करतो तसा इथं करून जमणार नाहीये. हे जरा गंभीर विषय आहे. पण लोक म्हणतात नाही नाही हे लई सोपं आहे. हे सोपं नाही, हे जास्त अवघड आहे. जे आपण रोज करतो ते सोपं आहे. त्याला तुम्ही अवघडाच्या कक्षेत टाकलं आणि याला तुम्ही सोप्याच्या कक्षेत टाकलं, उलटं गणित केलं तुम्ही. ते सोपं आहे, हे अवघड आहे. हे अवघड आहे. या मार्गाने मार्गक्रमणा करत असताना इथे अजिबात जे तुम्ही व्यवहाराचा शब्द वापरता ना 19-20 हे चालत नाही. इथे सगळं परफेक्ट लागतं. परफेक्ट 100% प्रेझेंटेशन. आता एक विषय निघाला म्हणून सांगतो. आता हे आमचे एवढे साधक बसलेले आहे. जनाभाऊ, बरेचसे लोक आमच्या या मार्गाचा अभ्यासाचा ज्या वेळेला असा विषय येतो ना, हे वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम वगैरे वगैरे, ते म्हणतात हे फार सोपं आहे. हे सोपं कसं असू शकतं? जरा आता थोडंसं चिंतन पुढचं आहे का 2 मिनिटासाठी. आता समजा हे आमचे साधक मंडळी गीता शिकतात, बरोबर की नाही? बरोबर, साधक मंडळींनो आपण गीता शिकतो, बरोबर ना? गीता शिकतो. मला सांगा, तुम्ही आता गीता शिकायला सुरुवात केली आणि 50 वर्षानंतर जरी तुम्हाला या व्यासपीठावर गीता सांगायची वेळ आली तर तुम्ही आत्ता जे पाठ केलंय ते 50 वर्षाने सांगावं लागेल की नाही?
हा कोण आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामगा पांडवा शेव किंवा कुर्बत संजय. धर्माच्या युद्धाच्या रणभूमीवर त्या संजयाने विचारलेला, धर्मराजाने धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे. हे संजया, धर्मभूमीवर युद्धाची अपेक्षा करणाऱ्या माझ्या आणि पांडवाच्या मुलांनी काय केलंय? किंवा कुर्बत संजय, काय करते झाले सांग बाबा. हे आता जसं डोक्यात आहे तसं 50 वर्ष डोक्यात ठेवावं लागणार आहे. आता माझा दुसरा प्रश्न आहे आबा आपल्याला. आता समजा कलेक्टरला युपीसी म्हणते त्याला, UPSCच्या पेपरमध्ये काही प्रश्न विचारले गेले. आता हे प्रश्न कलेक्टर साहेबाला ज्या वेळेला पब्लिक प्लेसमध्ये काम करायचं त्यावेळेला ते सगळे तिथं रोज डोक्यात आणावं लागतं की ते झालं. त्याचं पुन्हा प्रेझेंटेशन नाही. अहो इथं हे सगळं प्रेझेंटेशन आहे. मी 1992ला जे माझ्या गुरुजनांकडून शिकलो ते आज 2026ला सुद्धा मला इथे सांगावं लागतं. हे लक्षात ठेवा, हे 100% प्रेझेंटेशन आहे. हे एवढं सोपं नाही. पण लोक ज्या वेळेला पोरं आमच्याकडे शिकायला टाकतात, आमच्या गुरु महाराजांकडे शिकायला टाकतात, त्यावेळेला हुशार पोरग दुसरीकडे टाकतात आणि ज्याला फार काही कळत नाही ते म्हणले इकडं जाऊ द्या. पण ऐका, माझ्या वारकरी संप्रदायाची शक्ती अशी आहे, कोणत्याच मापात न बसणारा जरी पोरगा तुम्ही वारकरी संप्रदायाला दिला तरी तो वारकरी संप्रदायाच्या भविष्याला निर्माण करणारा ठरतो. ही वारकरी संप्रदायाची शक्ती आहे. मग आता जर तुमच्या मापातला जर इकडं टाकला तर तो तर अजूनच जास्त बुद्धिमान मनुष्य असतो तो. चला विषय लक्षात घ्या. आता आमची हे मंडळी गायन करतात. आता हे गायन तुम्हाला कायमस्वरूपी, बरं यात अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही गायन करता, तुम्ही साच लावता, बरोबर ना? हे साच लावतात. आणि भीमसेन जोशी जेव्हा सा लावत होते ते साच्या जागेवर काय ग लावित होते का? ते पण साला साच म्हणावं लागणार आहे. कोणीही गायलं तरी साच. नवीन प्रॅक्टिसला जरी पोरगा भेटला तरी त्याला साच म्हणणं आहे. आणि त्यातला एखादा तज्ज्ञ असला, पंडित असला तरी त्याला साला साच म्हणावं लागणार आहे. साधक जरी गीतेची सुरुवात करत असला तरी त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेच म्हणावं लागणार आहे. आणि महाराष्ट्रातला विद्वान कीर्तनकार जरी उभा राहिला तरी त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेच म्हणावं लागणार. याच्यात काहीही फरक नाही. मुद्दा एवढाच चाललेला आहे. हे एवढं सोपं नाही. मग या मार्गात आल्यानंतर अनुभव वाढावा असं वाटत असेल तर अतिशय बारकाईने, संवेदनशील मनाने, कटाक्षाने निरीक्षण करून आपल्यामध्ये हे सगळं आपल्याला वाढवावंच लागणार आहे. तर त्याचा लाभ आहे. विठाला विठाला ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता याच्यावरती अनेक प्रमाण आहे. सत्यतो 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 विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. माझ्या देवाशिवाय या जगामध्ये सत्य काही नाही. आता सत्याची व्याख्या आहे का, म्हणजे आपल्याला सत्यावर जास्त बोलण्याची गरज पडणार नाही. सत्य कशाला म्हणावं शास्त्राच्या भाषेत सांगतो. त्रयकालाबाधित्वम बादरहितत्वम सत्यत्वम. आमचे शास्त्री महाराज इथे उपस्थित आहे. आदरणीय रामशास्त्री महाराज, आम्ही सोबत ऋषिकेशला होतो. ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, फार विद्वान आहे. त्रयकाला बाधित्वम बादरहितत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला काय म्हणावं सत्य. मी बसलेल्या भाविकांना विचारतो, अशी एखादी गोष्ट मला तुम्ही सांगा जी संसार प्रपंचात आहे की तिचा तिन्ही कालात बाधच होत नाही. मी काय म्हणलो हे लक्षात आलं ना आपल्या? अशी एखादी गोष्ट तुम्ही मला सांगा जिचा कधीही तिन्ही कालात बाध होत नाही. अशी जर गोष्ट तुम्हाला माहीत असली तर तुम्ही मला सांगा. आपण तिला इथून पुढे सत्य मानायला सुरुवात करू. विठाला विठाला नाही महाराज, तिन्ही कालाचा विषय सोडा. एका काला सुद्धा एक वस्तू त्या क्षणाला सत्य ठरत नाही. एका क्षणाला सत्य वाटलं दुसऱ्या क्षणाला मला वाटलं होतं हो असं काय म्हणतो मनुष्य. अहो मला असं वाटलं होतं पण नाही 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 ते माझं निरीक्षण जरा चुकलं. एका क्षणात तुझं निरीक्षण बिघडलं. इथं माझा देव सत्य आहे म्हणून 3 पद घातलेले. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य साच खरे. 3 पद आहे. काय कारण आहे? सच्चिदानंद स्वरूप माझा भगवान परमात्मा आहे. पहिला सत्यपद यासाठी दिलाय तो असत नाही. दुसरं सत्यपद यासाठी आहे तो जड नाही.
तिसरं सत्यपद याच्यासाठी आहे, तो भगवान परमात्मा दुःख रूपण आहे. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू तीनदा तीनदा बोलावं लागलं माझ्या भगवंताच्या सत्याची ओळख करत असताना. आनंद द्वय नित्य निरामय आनंद द्वय नित्य निरामय नित्य निरामय 4 पद वापरले. भगवंताच्या स्वरूपाचा ओळख करून देताना माझ्या संतांनी शब्द वापरताना कंजूशी केलीच नाही. एका एका अर्थाचे 10-10 शब्द आहेत. ही माझ्या देवाची ओळख आहे. म्हणून भगवान परमात्मा या जगामध्ये सत्य आहे. त्याच्याशिवाय बाकीच्या गोष्टीचं काहीही व्हॅल्यू नाही. ठीक आहे, याच्यावर फार वेगळं चिंतन होईल आपलं. वेदांताच्या परिभाषेतून याला आपल्याला विस्ताराने सांगता पण येईल की या जगामध्ये देवाशिवाय दुसरं काय सत्य नाही. म्हणून फक्त भगवान परमात्मा एकमेव तत्व सत्य आहे. त्याशिवाय इतर कुठलीही गोष्ट ही क्षणिक सत्य आहे. हे बघा, याला प्रातिभासिक म्हणलेलं आहे या जगाला, बरोबर ना? प्रातिभासिक. आणि प्रातिभासिक शब्दाचा अर्थ असा होतो प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. ज्याची फक्त प्रतीती येते, वास्तविक तिथं काहीही नसतं, त्याला म्हणतात प्रातिभासिक. उदाहरण दिलेलं आहे शास्त्रकारांनी पाण्यावरचा बुडबुडा. जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी देखता देखता जड़ी बुड़ बुड़े देखता देखता जड़ी बुड़ बुड़े देखता काळी हाता काय नाही काळी हाता काय नाही तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता अंत काळी हाता काय नाही अंत काळी हाता काय नाही तैसा संसार पाहता पाहता तैसा माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांचं वाङ्मय म्हणजे आरशासारखं आहे. जळी बुडबुडे देखता देखता अंतकाळी हाता अंतकाळी हाता काया पैसा तैसा हा संसार पाहता पाहता. बरं, इथे बसणाऱ्या सगळ्या भाविकांना मी एक साधा प्रश्न विचारतो. अंतकाळाचा प्रवास करणाऱ्या बऱ्याच लोकांना तुम्ही पाहिलंय का नाही पाहिलं? अंतकाळाचा प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना तुम्ही पाहिलं. याच्या पुढचं असं आहे, अनेक अंतकाळाच्या प्रवासाला निघालेल्यांना तुम्ही स्वतः बांधून दिलाय. अंतकाळाच्या प्रवासाला निघालेल्यांना अनेकांना आपण आपल्या हाताने बांधून टाकलाय. हां, शेवटचा प्रयोग मला सांगा, अंतकाळी हाता
काही गेलं का हो? तुम्ही बघितलं का हो? आम्हाला तर काही फार अनुभव नाही, आम्ही आमचं वय फार कमी आहे तुमच्यापेक्षा. कोणाच्या हाताला काही लागून गेलं का एखादं काही? काय नाही. त्या वेळेला उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. आहो माणूस साधा नाही पण बघा बघा बघा, ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. पण एक गंमत आहे, जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत माणसं जगताना अशा आविर्भावात जगतात, त्यांना असं वाटतं की या जगात परमनंट आपण राहायला इथे आलेलो आहोत. अहो या जगात आपण परमनंट राहायला आलेलो नाही. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी ज्यावर जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. माता माऊल्यांनो, आपल्या अंगणामध्ये आपण असं धान्य फेकलं आणि ते धान्य टाकलेलं पाहिल्यावर पक्षी उतरल्यानंतर त्यांनी ते धान्य असं टप 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 वेचलं, खाल्लं आणि ते तुम्ही टाकलेलं धान्य त्यांना फार आवडलं म्हणून ते 2-5 दिवस तिथंच मुक्कामाला राहिलेत. असं तुम्ही डोळ्याने कधी पाहिलं का हो? नाही 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 नाही. पक्षी आला, अंगणामध्ये उतारला, टप 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 धान्य वेचला आणि निघून गेला. असंच तुमचं आमचं सुद्धा आहे. तो फक्त तेवढ्या पुरता आला आणि आम्ही बऱ्याच काळापर्यंत आलो. फरक एवढाच आहे. विठाला विठाला. म्हणून जरा डोळ्याला अज्ञानाची बांधलेली पट्टी बाहेर काढत जा. काही माणसाला संसार प्रपंचाचा एवढा छंद लागलाय, एवढा व्यसन जडलाय, एवढा नाद लागलाय, त्यांना त्याच्या पलीकडे या जगात काय चाललं हे दिसायला तयार नाही. फक्त फक्त आणि फक्त पैसा 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 पैसा. तुझं कमावू कैसा, मरने के बाद ले जाऊ कैसा. पण एक वाक्य आहे का, माझ्या संतांच्या मुखातलं उद्गार आहेत. आज नाही कळालं उद्या कळेल, उद्या नाही कळालं परवा कळेल, परवा नाही कळालं कधीतरी कळेल. पण माझं एवढंच म्हणणं आहे, कधीतरी कळावं आणि त्या वेळेला कळताना आपल्या हातात काहीच नाही उरावं. त्याच्यापेक्षा थोडं लवकर का न कळावं? लवकर का न कळावं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी. सगळेजण बाजूला राहणार आहे आणि मग त्या वेळेला आपल्याला असं वाटणार आहे की नाही गड्या, या देवाशिवाय दुसरं काही सत्य नाही. एक मनुष्याचं उदाहरण सांगतो. त्याने आयुष्यभर देव धर्म संत शास्त्र नीती पुराण मानगडी या सगळ्या गोष्टीला दूर केलं. त्यांनी कधी मानलं नाही. देवधर्म सांधी पडली सगळं अशा प्रकारचं त्याचं वर्तन होतं. त्यांनी कधी देवधर्म मानला नाही. हे बघा, ऐका ना, सप्ताहाला वर्गणी मागायला लोक गेले, त्यांनी एकच म्हणावं, काय खरं तुमच्या देवाधर्माचं. गावात गाव पंगत घालायची आहे, लोकांनी म्हणावं काहीतरी धान्य वगैरे देता का, त्यांनी म्हणावं काय खरं तुमच्या देवाधर्माचं. श्रावण महिन्यामध्ये गावात पोथी लावायची, लोक त्याच्याकडे गेले की त्याने म्हणावं काय राव तुम्ही काय लावलं, हे सगळं बेकार आहे. कायमस्वरूपी त्याचा आणि परमार्थाचा 36चा आकडा. दुर्दैवाने आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगाला असं जगण्याचा वेळ प्रसंग त्याच्यावर आला. अंथरुणामध्ये पडून आहे, 6 महिने खिळून पडलेला आहे, मृत्यू येत नाही. गावातले काही माणसं फार हुशार असतात, त्यांनी जावं आणि तिथं बसल्या बसल्या गप्पा मारताना टोमणे मारून यावं. काय बरं, काय म्हणावं त्यांनी त्याला, काय बरं. त्यावेळेला त्याचे उद्गार ऐकण्यासारखं आहे. तो म्हणला नाही 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 नाही, काही खरं नाही आहे. बरं, बोलण्याची सोय नाही आहे, सगळ्याचं लक्ष आहे काय म्हणतं म्हातारं. त्यांनी हळू सांगावं, अरे बाबा हो, तुम्ही जे करत होते ना तेच बरोबर आहे, मी केलं ते सगळं खोटं आहे. कळलं ना, पण कधी कळलं, प्राण प्रयाणाला निघाल्यात मग कळालंय. त्याच्या अगोदर आत्ता कळावं, देवाशिवाय दुसरं काही खरं नाही. विठाला विठाला ऐसा ज्याचा अनुभव. 8:15 वाजलेले आहे.
माझ्याकडे 10-15 मिनिटं शिल्लक आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये बोलतच राहू आपण. आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादाने बोलताना आम्हाला काय कंजूशी करण्याचं काही कारण नाही की बुवा आता कसं काय सांगावं वेळ म्हणजे कसं काय. नाही, आमच्याकडे ते काहीच विशेष नाही तसं. तुम्ही फक्त बोलत राहा, प्रमाण देत राहा, आम्ही आमचा सांगायचा धडाका चालू ठेवू. फक्त टाईम मधून पाहावं लागतो, त्या टायमाच्या बाहेर जाता येत नाही म्हणून. हां, नाही तर याला जर असं बंधन नसतं ना तर मोकळं आपलं झालं असतं सगळं. हा, काकडा सकाळ आहे ना. 10-15 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. ऐका. ऐसा ज्याचा अनुभव. या विश्वामध्ये देवाशिवाय दुसरं काही सत्य नाही. विश्वदेव सत्यत्वे. आणि मुद्दा हा आहे, ज्याला जे सत्य वाटतं तेच त्याच्याकडे राहतं. माझ्या संतांना देव सत्य वाटलाय म्हणून त्यांच्या जवळ सुद्धा देवच आहे, अभंगाचं दुसरं. देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे. हरी देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे. हे देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे. देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया देव तया जवळी आसे. पापनासे दर्शन, पापनासे दर्शन, दर्शन देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे, देव तया जवळी आसे. पापनासे दर्शन, पापनासे दर्शन, पापनासे दर्शन, पापनासे दर्शन, देव तया जवळी आसे, देव तया जवळी ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी आसे, पापणासे दरुशनी. ऐका ना, देव कुणाजवळ राहतो? देव कुणाजवळ राहतो या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे,
ज्यांना देव आवडतो त्यांच्याजवळ देव राहतो. विठाला 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 विठाला. जर देव ज्यांना देव आवडतो त्यांच्याकडे राहिला नसता तर मग देवाचा शोध आपल्याला मोठ्या उद्योगपतीकडे जाऊन घ्यावा लागला असता. आहे ना. देव कोणाकडे राहतो? संतांकडे राहतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानी वास्तव्य करावं कारण एकच आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना देव आवडावा. बरोबर आहे. प्रमाण सांगतो आपलं. जीवाच्या जीवा प्रेम भावाच्या भावा तुझा वाचोनी केशवा आणू नावडे हे संतांनी म्हणावं आणि मग देवाने संताबद्दल बोलावं. तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आण. हे अर्जुना शपथ आहे, तुझ्यापेक्षा मला दुसरं कुणीही आवडत नाही. ज्यांना जे आवडतं तेच त्यांच्याकडे राहतं. हा साधा व्यवहार आहे. मग संतांना देव आवडत होता. किती आवडत होता? त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. देव त्यांच्या आवडीचा विषय आहे. किती आवडीचा विषय आहे अहो. देवासाठी त्यांनी सगळं 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 पणाला लावलं. जीवाची जीवा प्रेम भावाची भावा. जीवाची जीवा प्रेम भावाची भावा. जिया जिवा प्रेम भावाचिया भावा. जिवा जिया जिवा प्रेम भावाचिया भावा. तुझा वाचुनी केशवा अनुनावडे. तुझा वाचुनी केशवा अनुनावडे. जीवाची जीवा भावाची भावा. तुझा वाचुनी केशवा अनुना. वा, एकदा टाळी वाजव आमच्या नामदेव महाराजांसाठी. जीवाच्या जीवा प्रेम भावाचिया बाबा किंवा कानडिया विठोबा. कानडिया विठोबा बहु आवडसी जीवा पासोनिया. है ना. बहु आवडसी म्हणजे आपल्या जीवापेक्षा देव जास्त संतांना आवडत होता म्हणून देव त्यांच्या जवळ राहत होता. देव असा भलत्या सलत्याकडे नसतो राहत. फार मोठे मोठे प्रसंग आहे सांगण्यासाठी. देवाला फक्त भक्त आवडतो. देवाला फक्त संत आवडतात. देवाला बाकी काही आवडत नाही. अहो प्रसंग 1 मिनिटात सांगून जातो पुढे आपल्याला. ज्या वेळेला 56 भोग दुर्योधनाने भगवंतासाठी सजवले होते, अर्ध्याच मिनिटात प्रसंग सांगतो. 56 भोग भगवंतासाठी सजवले आहेत. कोणी? दुर्योधनाने. फक्त एकच अडचण होती, दुर्योधनाची आवड भगवान परमात्मा नव्हती. हे भगवंताला माहित होतं. ऐका, अजून एक वाक्य ऐका, लक्ष देऊन ऐका तुम्ही. देवाला फसवण्याच्या भानगडीत कुणी पडायचं नाही बरं का. काही लोक फार चतुर आहेत, त्यांना असं वाटतं आपण देवाला सुद्धा फसू शकतो. हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. दुर्योधनाला वाटलं होतं असं आपण देवाला फसू शकतो. देवाला म्हणाला तो तसं, हे देवा हे काय तुम्ही माझ्याकडे शिष्टाई घेऊन आलात, मी शिष्टाई मोडली म्हणून झालं काय? 56 प्रकारचे भोग तुमच्यासाठी तयार केले. सोन्याचा पाट आहे, सुंदर प्रकारे सोन्याच्या ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे. 56 प्रकारचे पक्वान्न बनवलेले आहेत आणि आता तुम्हाला इथून जेवण करून जायचं आहे. भगवंताने सांगितलं, अरे दुर्योधना तू बोलतोस कुणासोबत? अरे जेवण सोड, तुझं पाणी सुद्धा पिणार नाही. अर्जुना भगवंतानी दुर्योधनाने भगवंताला प्रतिप्रश्न केला, का पिणार नाही? त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, म्हणले हे बघ तुझ्याकडे मी काहीही घेणार नाही, तुझ्याकडे पाणीही पिणार नाही. त्याचं कारण असं आहे, कोणाकडे जाऊन जेवावं, कोणाकडे जाऊन पाणी प्यावं, कोणाचा आदर आतिथ्य घ्यावं याचा एक नियम आहे. पुढच्या व्यक्तीचं जर आपल्यावर प्रेम असेल तर त्याच्याकडे जावं, चहा पाणी जेवण खावण काय असेल ते करावं. किंवा आपण जर संकटात असेल तर मग मात्र कुठेही आपल्या उदरनिर्वाह करता आपण ते घ्यावं. आता भगवंताला दुर्योधन म्हणाला, देवा
तुम्ही संकटात नाही ठीक आहे, पण माझं तुमच्यावर प्रेम नाही हे कसं तुम्ही म्हणता? मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला आवडत नाही हे तुम्ही कसं काय ठरवलं? मला तुम्ही आवडता ना. त्यावेळेला देवाने सांगितलं, दुर्योधना हा वेगळा विषय आहे, याच्यासाठी आपल्याला 2-2.5 तास लागणार आहे. मला गडबड आहे म्हणले, आणि गडबड असल्यामुळे मी तुला आता नाही सांगत हे की तू मला किती आवडतो मी तुला किती आवडतो, याच्यावर आपण नंतर डिस्कस करू. म्हणले एक वेगळी मिटिंग ठेवू. सध्याला मला एवढी घाई झाली आहे, कारण विदुर काकांनी कन्या बनवून ठेवलेल्या आहेत, आणि जर मला जाण्याकरता वेळ झाला ना तर त्या कन्या थंड होतील. उद्धवजी चल विदुरा घर जा, है ना? हा, आपल्याला जायचंय. उद्धवजी चलो. भगवंताला घाई झाली की नाही. असाच प्रसंग मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या कालखंडातला सुद्धा आहे ना. मोठे मोठे तपस्वी ऋषी मुनी वगैरे वगैरे सगळेजण भगवंताला आडवे झाले आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला म्हणाले, फक्त 2 मिनिटं चला, आमच्या झोपडीमध्ये चला, आमच्या पर्णकुटीत चला, आम्ही एवढी तपस्या केली, आम्ही अमकं केलं, आमकी तमकं केलं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने सांगितलं, मी तुमच्याकडे पुढच्या चक्राला येतो, पण आत्ता मला सध्याला जाण्याची घाई आहे. शबरी माता माझी वाट पाहते आहे. भगवंताला काय आवडतं हे भगवंताला चांगलं ठाऊक आहे. म्हणून भगवंताला आपण नाही शिकवायचं की देवा माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, ते देवाला सगळं माहिती आहे. म्हणून देवाला जे आवडतं ते सगळं देवाला माहीत आहे, आणि संतांना मात्र देव आवडतात म्हणून देव त्यांच्याजवळ राहतो. एवढं साधं वाक्य ध्यानात ठेवा. ज्याला जे आवडतं ते त्याच्याकडे राहतं. ऐका मुद्दा, व्यवहारामध्ये काही फार चांगली माणसं असतात. 5 मिनिटं शिल्लक आपल्याकडे. व्यवहारामध्ये फार चांगले माणसं असतात, आणि चांगले माणसं ते राहतात. कधी कधी त्यांना त्यांच्या चांगलेपणाचा त्रास होतो. ते खूप चांगले असतात, सरळ असतात, त्यांना त्रास देतात लोक. बरं, लोकांची एक मोठी गंमत आहे, हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या माणसालाच लोक त्रास देणार, वाईट माणसाच्या लोक वाटे जात नाही. उलट ते एखादा जात असला तर त्याला सांगतात, ए त्यांच्या नादी लागू नको बरं का, त्यांच्या नादी लागू नको. म्हणजे वाईट माणसाला ते त्रास देत नाही, चांगल्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. जर तुझ्यात एवढी धमक आहे तर मग वाईट माणसाच्या नादी लागून बघणार आहे. तिथं तुझं काहीही चालत नाही, तिथं तुझी डाळ शिजत नाही. चांगल्या माणसाला त्रास दिल्याशिवाय तू राहत नाही. यात तुझा कोणता पुरुषार्थ आहे असा भल्या माणसा? एक वाक्य आहे का, चांगल्या माणसाला जर तुम्ही त्रास देत असाल तर भगवंताकडे त्याची एक विशेष नोंद होती, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, मी सांगतोय तुम्हाला हे मला माहिती आहे म्हणून सांगतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल हे असं नाही आहे तर तुम्हाला कसं काय माहिती हे असं नाही आहे. विठाला विठाला म्हणून ज्याला जे आवडतं. एखादा चांगला मनुष्य आहे, चांगुलपण त्याच्याकडे आहे, त्या चांगुलपणामुळे त्याला त्रास होतो. तो मनुष्य बोलताना सांगत असतो, माझं आयुष्याचं वाटोळं झालं तरी चालेल पण मी माझं चांगलेपण सोडणार नाही. कारण काय, त्याची ती आवड आहे. आता याच्या विरुद्ध असा एक विषय घ्या. काही माणसाला फार त्रास देण्याची सवय असते, वाईट माणूस आहे, वाईट आहे. ज्या माणसाला म्हणा तुम्ही वाईट वागून वागून जीवन बर्बाद झालं तुमचं, तरी तुम्ही वाईटच वागता. तो म्हणला जीवन बर्बाद झालं तरी चालेल पण 4 पिढ्याची परंपरा आहे, अशा प्रकारचं वाईट वागणं हे आमचं काम आहे, ते मी सोडणार नाही. मग त्याला विचारा तू असं का बोलतोस, तो म्हणणार आहे ती माझी आवड आहे. ऐका, ज्याला जे आवडतं ते त्याच्याकडे राहतं. मग काहीही झालं तरी माणसं सोडायला त्याला तयार नाहीये. मग ऐका ना, संतांना देव आवडतो म्हणून त्यांच्याजवळ देव राहतो, हा साधा सोपा नियम आहे. त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव म्हणून देव तयाजवळ असे पापणाचे दर्शनी. पण मुद्दा एक आहे महत्वाचा आहे, त्यांच्या दर्शनाने पाप जातं, पण पाप त्यांच्या दर्शनाने जातं हे खरं आहे, पण पाप पुन्हा आमच्याकडे आलं नाही पाहिजे असं काही संतांमध्ये सामर्थ्य आहे का? म्हणजे जरूर आहे. 3ऱ्या चरणामध्ये काम क्रोधा नाही झाली, वेळ संपला. भूती झाली समता, काम क्रोधा नाही झाली. काम क्रोध हे पापाला जन्म देणार आहे. फक्त 2 मिनिटं आपल्याला मोजून ऐकायचं आणि 3ऱ्या मिनिटाला कीर्तन संपवायचं. पाप जन्माला घालणारे कोण असा अर्जुनाचा प्रश्न आहे.
अथ केन प्रयुक्तोयम पापम जरति पुरुष अनिच्छन्न पिवार्ष्णय बलादिवण योजित. काय कारण आहे असं की माणसं पाप कर्म करतात? कधी हा तरी प्रश्न आपल्याला पडला का? माणसं पाप कर्म का करतात? पाप कर्म करणाऱ्या माणसाला सुद्धा असं वाटत नाही की आपण पाप केलं पाहिजे. बोलता बोलता माणसं बोलून जातात. ज्या वेळेला विशेष करून हे मुलं ज्या वेळेला शिकायला घेऊन येतात ना पालक मंडळी, त्यावेळेला त्यांचे पालक म्हणतात, हे बघा आमचं झालं गेलं गंगात घोडे नाले, पण आमच्या पुढच्या पिढीला आता आम्हाला सुधारायचं आहे, हे एकदा याला देवा धर्माच्या मार्गात घेऊन टाक. म्हणजे त्यांना त्यांचं चुकलं हे कळलं, पुढचं चुकायला नाही पाहिजे हेही कळलं. मग जर आपलं चुकलं हे कळलं तर मग आपली चूक दुरुस्त का नाही? पण ती होत नाही. त्याचं कारण असं आहे, पाप कर्म करण्याकरता कुणीतरी आपल्याला जबरदस्ती करताय. ते कोण करताय? गीता सांगते, मी बोलत नाही. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. ते आपले वैरी आहे. कोण कोण आहे? काम क्रोध येश, प्रत्येक ठिकाणी विशेषण टाकलेले. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो आणि महापापमा, 3 विशेषण दिले, लक्ष देऊन ऐका. ते रजोगुण समुद्भवा आहे म्हणजे रजोगुणाला जन्म देणार आहे. महाशना म्हणजे आशना, त्यांची भूक फार मोठी आहे. आणि तिसरं विशेषण आहे ते महापापमा आहे, महापापाला जन्म देणारे आहे. हे सगळे विकार आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळालेली वैरी आहे. पण हे आमच्या ज्ञानाला झाकताय. धूमेना व्रियते वह्नी यथा दर्शमलेन च यथोल्बेना वृतो गर्भस्तता तेने दमावृतम. त्याच्या पुढचा श्लोक आहे आवृतम ज्ञानमेतेन. हे सगळे आम्हाला झाकणारे आहेत, आमच्या ज्ञानाला झाकणारे आहे. धुळेने जसा, धुराने जसा अग्नी झाकावा, धुळेने जसा आरसा झाकावा आणि गर्भपिशवीने जसा गर्भ झाकावा, तसं हे आमच्या ज्ञानाला झाकणारे आहेत. हे आमची वैरी आहे. पण हे वैरी असलेले कामादेविकर संतावर चाल करत नाही. काम क्रोधा नाही चाली, मग परिणाम काय? भूती झाली समता. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, भेदही गेला, अभेदही राहिला नाही. भेद आणि अभेदाच्या पलीकडचं जीवन हे संतांचं अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे भेदा भेदा, तुका म्हणे भेदा भेदा, तुका म्हणे भेदा भेदा, तुका म्हणे भेदा भेदा. गेला वाद तंडुनी, गेला वाद तंडुनी, देवतया जवळी देवतया जवळी आले, पापनासे दरुशने, पापनासे दरुशने, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, बोला बोला भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. भानुदास
भेदावाद खंडोणी. ऐका ना, भेद आणि अभेद हे वादाला कारण आहे. आणि भेद आणि अभेदामध्ये जर आपल्याला पडायचं नसेल तर संत कृपा आयुष्यात झाली पाहिजे असा प्रयत्न करा. कारण संताकडे भेद अभेद राहत नाही. समज शत्रूचे मित्रेचे तथा मानापमान शीतोष्ण समज सुख दुःखेशी समज संग विवर्जित किंवा संतुष्ट सततम योगी वगैरे वगैरे अनेक श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणून भेद आणि अभेदाच्या पलीकडे संत महापुरुषांचं जीवन आहे. त्या जीवनातला अनुभव फार मोठा आहे. तो अनुभव आपला सगळ्यांचा अनुभव बनावा आणि प्रत्येकाला देव सत्य वाटावा हाच अभिप्राय आहे. संकल्पित वेळेमध्ये माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते त्यांचं आहे. मला फार आनंद वाटतो की या प्रतिष्ठानमध्ये मला जवळपास हे माझं 3रं कीर्तन आहे. पहिलं कीर्तन झालं होतं कणके महाराजांच्या गावाला भांबेरीला. दुसरं कीर्तन मागच्या वर्षी झालं आणि हे 3रं कीर्तन आहे. मी सर्व प्रतिष्ठानच्या मंडळींचं मनापासून आभार मानतो. एकनाथ महाराज, राम महाराज आणि आदी करून सर्वच त्यांची कमिटी, त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. मला गुरुजनांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. या ठिकाणी मला उभा राहता आलं आणि हा परिसर अतिशय पवित्र आहे. नादबाबांची भूमी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे सगळं हा परिसर आहे. आणि त्यातली त्यात मी बोलून गेलो गीता मंदिर, इथे लाखो करोडो जप झालेला आहे. ज्या ज्या वेळेला मी बाबांकडे यायचो पाहायचो, बाबांच्या मुखामध्ये सतत रामकृष्णारी अहो ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी असं त्यांचं जीवन होतं. बाजीराव महाराज जवळेकर इथे बसलेल्या सगळ्या पैठणकरांना एक वाक्य मी सांगतो. पैठणचं हे वैभव आहे की पैठणमध्ये बाजीराव महाराज जवळेकर बाबासारखे संत होऊन गेले एक. आणि पैठणचं दुसरं वैभव हे आहे, आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले इथे वास्तव्यास आहे हे दोन. हे पैठणकरांचं वैभव आहे. मी 1990 पासून इथे राहतो पैठणमध्ये. किती? 1990 पासून, बरोबर ना बाबा? 1990ला मी नवले महाराजांकडे शिकायला आलो होतो आणि मग तेव्हापासून इथं राहणं माझं होत आहे. शिक्षणही इथं झालं, संस्थेतही तिथे शिकायला होतो. नंतर वास्तव्याला इथे राहायला आलो आणि आता नाथ महाराजांनी 5-6 वर्षापासून जवळ करून घेतलं. एकनाथ महाराज संस्थानवर आहे. आदरणीय आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपान पाटील भुमरे